मुंबईत 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले। लहान मुलांना कामाला लावणाऱ्या आणि भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय आहेत। त्यामुळे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए तपासणी करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूयात। लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय आहेत। सरकारची कारवाई स्पष्ट नसल्यामुळे मुलं पळवण्याचे प्रकार घडतायत। एनसीआरबी आकडे केवळ पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारी दाखवतात। स्टेशन बस स्टँडवर भीक मागणाऱ्या मुलांचे खरेच आईवडील कोण याची चौकशी व्हावी। वेळ पडल्यास रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए तपासणी करावी। लहान मुलं गायब होणाऱ्या मुली आणि जमिनी प्रकरणांवर विधिमंडळात चर्चा ही गरजेची। हिवाळी अधिवेशन केवळ अंदाजपत्रक पूर्ण करण्यापुरते मर्यादित नाही, गंभीर विषयांवर लक्ष द्यावं। केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा। वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत नसेल। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।